आपल्या स्वयंपाकघरातल्या मसाल्याच्या डब्यात असे अनेक छोटे छोटे खजिने दडलेले असतात नाही का, ज्यांच्याकडे आपलं फारसं लक्ष जात नाही. आज आपण अशाच एका लहानशा पण अत्यंत गुणकारी घटकाबद्दल सविस्तर बोलणार आहोत. पांढरे तीळ. आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार आयुर्वेद या लहान बियांना अक्षरशः अमृतासमान मानतं. चला तर बघ, या माहितीच्या आधारे शोध घेऊया की हे पांढरे तीळ शरीरासाठी इतके महत्वाचे का आहेत. अगदी बरोबर. आजचा आपला उद्देश फक्त पांढऱ्या तिळाचे फायदे मोजणे नाहीये, तर ते फायदे का मिळतात याच्या मुळाशी जायचंय. आयुर्वेदाच्या नजरेतून हे तीळ शरीरावर नक्की कसं काम करतात हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे, की नाही? हे फक्त एक खाद्यपदार्थ नाही, तर आजच्या धावपळीच्या जीवनात वाढलेल्या अनेक समस्यांवरचा एक नैसर्गिक उपाय म्हणून याकडे कसं पाहिलं जातं हे आपण बघणार आहोत. ठीक आहे, मग चला सुरुवात करूया. आयुर्वेदाची प्रत्येक पदार्थाकडे बघण्याची एक विशिष्ट पद्धत असते, बरोबर? तर त्या पद्धतीनुसार या लहानशा बियांची ओळख नेमकी काय आहे? उत्तम प्रश्न. आयुर्वेद प्रत्येक पदार्थाचं विश्लेषण काही मुख्य कसोट्यांवर करतं. त्याची चव म्हणजे रस, त्याचे गुण, त्याचा स्वभाव. पांढऱ्या तिळाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याचा रस हा मधुर आहे, म्हणजे गोडसर, पण त्यात एक हलकीशी कडवट झाकही आहे. अच्छा, म्हणजे फक्त गोड नाही. आणि त्याचे गुणधर्म, म्हणजे त्याचा शरीरावर थेट काय परिणाम होतो? इथेच सगळं रहस्य दडलेलं आहे. याचे दोन मुख्य गुण सांगितले आहेत, स्निग्ध आणि गुरू. स्निग्ध म्हणजे सोप्या भाषेत तेलकटपणा किंवा मऊपणा देणारे, वंगण घालणारे, आणि गुरू म्हणजे पचायला थोडे जड. एक मिनिट. स्निग्ध म्हणजे तेलकट हे समजलं, पण गुरु म्हणजे पचायला जड. मग हे फायदेशीर कसं असू शकतं? हा तर एक विरोधाभास वाटतोय. बरोबर. खूप चांगला मुद्दा आहे. हे गुरु असणं काही विशिष्ट परिस्थितीत खूप गरजेचं असतं. आपण पुढे बोलूच त्यावर. आता तिसरा मुद्दा म्हणजे याचं वीर्य, म्हणजे त्याचा मूळ स्वभाव. ते आहे उष्ण, म्हणजे ते शरीरात उष्णता निर्माण करतात. आणि शेवटी विपाक, म्हणजे पचन झाल्यानंतर शरीरात जो परिणाम उरतो तो पुन्हा मधुर असतो, शरीराचं पोषण करतो. वा, म्हणजे चव, गुण, स्वभाव आणि पचनानंतरचा परिणाम, या सगळ्याचा एकत्र विचार केला जातो. मग या सर्वांचा निष्कर्ष काय? कोणत्या दोषावर हे सगळ्यात जास्त प्रभावी ठरतात? या सगळ्या गुणधर्मांमुळे पांढरे तीळ हे वात दोषाला शांत करण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. ते एक उत्तम वातशामक आहेत. थांबा, वात दोष म्हणजे नेमका काय? आपण नेहमी ऐकतो, माझं वात वाढलंय, पण सामान्य माणसासाठी याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर, वात म्हणजे शरीरातील गती आणि कोरडेपणा. जसं वाऱ्यामुळे पानं हलतात आणि झाडं कोरडी पडतात, तसंच शरीरात वात वाढला की सांध्यांमध्ये कटकट आवाज येतो, त्वचा कोरडी पडते, मनात विचारांची गर्दी होते, झोप लागत नाही आणि शरीर आखडतं. आजच्या जीवनशैलीतली धावपळ, ताणतणाव यामुळे हा वातदोष सहज वाढतो. आता सगळा संदर्भ लागतोय. म्हणजे तिळाचे स्निग्ध म्हणजे तेलकट आणि उष्ण म्हणजे गरम गुणधर्म, ते या वाताच्या कोरडेपणा आणि थंडपणावर थेट उपाय करतात. मग याचा आपल्या पचनसंस्थेवर कसा परिणाम होतो? अगदी बरोबर. पचनासाठी हे खूप फायदेशीर आहेत. वातामुळे काय होतं की आतड्यांमध्ये कोरडेपणा वाढतो आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या येतात. इथे तिळाचा स्निग्ध गुणधर्म आतड्यांना नैसर्गिक वंगण देण्याचं काम करतो. त्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि पोट साफ होण्यास मदत होते. पण मगाशी आपण म्हणालो की तीळ गुरु म्हणजे पचायला जड आहेत. मग ते पचनशक्ती कशी सुधारतात? हाच तो महत्वाचा मुद्दा आहे. तीळ पचनशक्ती किंवा जठराग्नी वाढवतात. जरी ते स्वतः पचायला थोडे जड असले तरी त्यांची उष्णता पचनशक्तीला चालना देते. त्यामुळे गॅस होणे किंवा अपचनासारखे वातामुळे होणारे त्रास कमी होतात. अच्छा, म्हणजे वातामुळे बिघडलेल्या पचनसंस्थेसाठी हे औषधासारखं काम करतात. हे कळलं. पण हाच स्निग्ध गुण शरीराच्या सर्वात कठीण भागाला, म्हणजे आपल्या हाडांना काही फायदा देतो का? कारण हाडं तर कॅल्शियमने बनतात. नक्कीच. ही माहिती स्पष्टपणे सांगते की पांढरे तीळ कॅल्शियमनी समृद्ध असतात. पण आयुर्वेदाच्या दृष्टीने तिळाचा मधुर रस आणि पोषक गुणधर्म हे हाडांच्या धातूला, ज्याला अस्थिधातू म्हणतात, त्याला थेट पोषण देतात. हाडे मजबूत होण्यासाठी फक्त कॅल्शियम नाही, तर त्याला टिकवून ठेवणारी स्निग्धताही गरजेची असते. म्हणूनच कदाचित सांधेदुखी आणि गुडघेदुखीसारख्या त्रासांमध्ये याचा उपयोग होतो. कारण हे त्रास बहुधा वाताशी आणि सांध्यांमधील वंगण कमी होण्याशी जोडले जातात. या वेदना कमी करण्यास मदत करतात आणि सांध्यांना आवश्यक असलेलं पोषण देतात.
थोडक्यात सांगायचं तर शरीराच्या संपूर्ण सांगाड्याला ते आधार देतात. म्हणजे पचन आणि हाडं. पण अनेकदा कामाच्या तणामुळे किंवा आजारपणानंतर जो अशक्तपणा आणि थकवा येतो, यावर याचा काही उपयोग होतो का? तिथेही तिळाची भूमिका महत्वाची आहे. याचं कारण म्हणजे त्यांचं उष्णवीर्य आणि गुरु गुणधर्म. उष्णतेमुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं आणि प्रत्येक पेशीपर्यंत ऊर्जा पोचते. आणि गुरु गुणधर्मामुळे शरीराला स्थिरता आणि बळ मिळतं. त्यामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असेल तर आहारात तिळाचा समावेश करणं शरीराला आतून ऊर्जा देण्यासारखं आहे. हे तर झाले थेट शारीरिक उपयोग, पण याचे काही फायदे त्वचेवर आणि रक्तावरही होतात असं दिसतंय. ते कसे? हो, तिळामध्ये रक्तवर्धक गुणधर्म आहेत. म्हणजे ते रक्ताची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात. आणि त्वचेबद्दल बोलायचं झालं तर पुन्हा तोच स्निग्ध गुणधर्म हिरो ठरतो. म्हणजे त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी. अगदी बरोबर. आपण त्वचेवर बाहेरून कितीही मॉइश्चरायझर लावलं तरी शरीरात आतून कोरडेपणा असेल तर त्वचा निस्तेज दिसतेच, की नाही? तीळ शरीराला आतून स्निग्धता पुरवतात, ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि त्वचेला एक नैसर्गिक चमक येते. हे सगळं ऐकून असं वाटतंय की तीळ शरीराचा प्रत्येक भागाला काहीतरी देतात, ओज वाढवतात, असा एक उल्लेख आहे जो मला खूपच आकर्षक वाटला. ओज ही संकल्पना नक्की काय आहे? ती प्रतिकारशक्तीपेक्षा वेगळी आहे का? ओज ही आयुर्वेदातील एक खूप सुंदर आणि सखोल संकल्पना आहे. सोप्या भाषेत ओज म्हणजे शरीराची जीवनशक्ती. त्याचं सार ही फक्त रोगप्रतिकार शक्ती नाहीये, तर त्यात आपलं चैतन्य, उत्साह आणि तेजही समाविष्ट आहे. जेव्हा आपलं ओज उत्तम असतं तेव्हा आपण फक्त आजारांपासून दूर राहत नाही, तर आपलं मन प्रसन्न आणि शरीर उत्साही राहतं. म्हणजे इम्युनिटी आणि व्हायटॅलिटी या दोन्ही गोष्टी त्यात येतात. अगदी तसंच पांढरे तीळ हे ओज वाढवतात. म्हणजेच ते शरीराला आजारांपासून लढण्याची केवळ ताकदच देत नाहीत, तर जगण्याचा उत्साह आणि ऊर्जाही देतात. विशेषतः ऋतुबदलाच्या काळात हे खूप महत्वाचं ठरतं. आणि मज्जासंस्थेबद्दल काय? आजच्या जीवनात मानसिक आरोग्य खूप महत्वाचं आहे. वाताचा आणि मनाचा संबंध तर आपण आधीच जोडला. इथे खूप मनोरंजक मुद्दा आहे. पांढरे तीळ मेंदू आणि नसांना बळकट करतात. आयुर्वेदानुसार मज्जासंस्था किंवा नर्वस सिस्टम हे वाताचं मुख्य स्थान आहे. जेव्हा वात वाढतो तेव्हा मनात विचारांची गर्दी होते, चिंता वाढते, तणाव जाणवतो आणि झोप लागत नाही. बरोबर, झोप लागत नाही. तीळ वातशामक असल्यामुळे मज्जासंस्थेवर त्याचा थेट सकारात्मक परिणाम होतो. तिळाचा स्निग्ध गुण नसांना पोषण देऊन त्यांना शुष्क होण्यापासून वाचवतो. आणि गुरु गुणधर्म मनाला आणि शरीराला स्थिरता देतो. त्याला ग्राउंडेड ठेवतो. हो, यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. हे सर्व फायदे फक्त तीळ खाण्याचे झाले. हं. पण या माहितीमध्ये तिळाच्या तेलाचाही स्वतंत्र उल्लेख आहे. अभ्यंग आणि पंचकर्म यांसारख्या उपचारांमध्ये त्याचा काय उपयोग आहे? पांढऱ्या तिळाचे तेल ते आयुर्वेदात विशेषतः अभ्यंगासाठी सर्वोत्तम मानले जाते. अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला तेल लावणे किंवा मसाज करणे. याचं कारण म्हणजे त्याचे उष्ण आणि स्निग्ध गुणधर्म. हे तेल त्वचेत सहज मुरतं आणि थेट आतल्या स्तरांपर्यंत जाऊन वातदोषाला शांत करतं. आणि म्हणूनच आपली आजी संक्रांतीच्या काळात किंवा थंडीच्या दिवसात तिळगुळ बनवायची आणि तिळाच्या तेलाने मसाज करण्याचा सल्ला द्यायची. आता माझ्या लक्षात येत आहे की त्यामागे फक्त सण साजरा करणं नाही, तर थंडीत वाढणाऱ्या वाताला तोंड देण्याचं एक शास्त्र होतं. अगदी बरोबर पकडलं. थंडीमुळे होणाऱ्या वेदनांमध्ये आणि आखडलेल्या शरीराला तिळाच्या तेलाचा अभ्यंग खूप आराम देतो. इतकंच नाही तर पंचकर्मासारख्या शुद्धिक्रिया उपचारांमध्ये हे एक मुख्य तेल म्हणून वापरले जाते. तर मग याचे इतके फायदे आहेत की असं वाटतं रोज मूठभर तीळ खायलाच हवेत. पण कोणतीही गोष्ट अति केली तर त्रासदायक ठरू शकते. तर हे तीळ किती आणि कसे खाल्ले तरी चालतील का, की काही काळजी घ्यायला हवी? नक्कीच काळजी घ्यायला हवी. कोणतीही गोष्ट कितीही चांगली असली तरी प्रमाणातच घ्यायला हवी. अतिसेवन टाळावे असं स्पष्टपणे सांगितलं आहे. कारण तिळाचे गुणधर्म गुरु आणि उष्ण आहेत. म्हणजे ज्यांची प्रकृती मुळातच उष्ण आहे, ज्यांना पित्ताचा त्रास जास्त होतो, त्यांनी काय करावं? अगदी योग्य प्रश्न. ज्यांची प्रकृती उष्ण आहे त्यांनी कमी प्रमाणात सेवन करावे. तसेच उन्हाळ्यात जेव्हा वातावरणात उष्णता जास्त असते तेव्हा रोज सेवन करणे टाळावे. कारण यामुळे शरीरातील उष्णता गरजेपेक्षा जास्त वाढू शकते.
आणि खाण्याच्या पद्धतीबद्दल काही सूचना आहे का? कच्चे खावेत की भाजून? हो, एक महत्वाची सूचना आहे. तीळ थोडे भाजून किंवा त्यावर काही प्रक्रिया करून खाणे चांगले मानले जाते. यामुळे ते पचायला थोडे हलके होतात आणि त्यांचे गुणधर्म शरीराला सहज उपलब्ध होतात. कच्चे तीळ पचायला जास्त जड ठरू शकतात. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली. पांढरे तीळ हे फक्त स्वयंपाकघरातील एक घटक नाहीत. ते बळ, पोषण आणि विशेषतः वातशांतीचा एक नैसर्गिक आणि सहज उपलब्ध होणारा स्रोत आहेत. आजच्या जीवनशैलीतील कोरडेपणा आणि अस्थिरतेवरचा हा एक सोपा उपाय. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं तर पांढऱ्या तिळाचं सगळं सामर्थ्य त्याच्या स्निग्ध आणि उष्ण गुणांमध्ये आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात वाढलेला ताण, कोरडेपणा आणि अनियमितता म्हणजेच वात यावरचा तो एक नैसर्गिक उपाय आहे. तीळ शरीराला आणि मनाला आतून तेल लावण्याचं किंवा वंगण घालण्याचं काम करतात. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सेवन केल्यास हे लहानसे बी आरोग्यासाठी एक मोठं वरदान ठरू शकतं. आपण पांढऱ्या तिळाबद्दल तर खूप काही जाणून घेतलं, पण या माहितीच्या शेवटी एक प्रश्न उपस्थित केला आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. बाजारात पांढऱ्या तिळांसोबत काळे तीळही मिळतात. या दोन्हीमध्ये काय फरक असेल? त्यांचे गुणधर्म सारखेच असतील की वेगळे? आणि जेव्हा हेच तीळ गुळासोबत तिळगुळ म्हणून खाल्ले जातात, तेव्हा त्यांच्या गुणधर्मात काय बदल होत असेल यावरही विचार करणे रंजक ठरू शकते.